अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तांदळी शिवारात विषारी वनस्पतीचे कोंब खाल्ल्याने तब्बल 95 मेंढ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या घटनेमुळे मेंढपाळ महादेव शिंगाडे राहणार लाखनवाडा जिल्हा बुलढाणा यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून अंदाजे 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे। महादेव शिंगाडे हे सुमारे 125 मेंढ्यांचा कळप घेऊन तांदळी परिसरात चराईसाठी आले होते। दरम्यान चरताना काही मेंढ्यांनी विषारी वनस्पतीचे कोंब खाल्ल्याचा संशय असून त्यानंतर मोठ्या प्रमाणात मेंढ्या दगावल्या। अनेक मेंढ्यांची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। घटनेची माहिती मिळताच पशुवैद्यकीय विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत मृत मेंढ्यांचे शवविच्छेदन पोस्टमॉर्टम केले असून अहवालाची प्रतीक्षा आहे। अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे। या घटनेमुळे पशुपालक आणि शेतकरी वर्गात चिंता व्यक्त केली जात आहे। मेंढपाळ महादेव शिंगाडे यांच्यासाठी मेंढपाळी हा कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा एकमेव आधार असून या दुर्घटनेमुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे। या प्रकरणी पशुसंवर्धन विभाग, महसूल विभाग आणि तहसीलदार यांनी तात्काळ पंचनामा करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई जाहीर करावी अशी मागणी करण्यात येत आहे। जय मल्हार जय भीम। पातूर तालुक्यातील तांदळवाडी या ठिकाणी भटक्या विमुक्ती जातीचे मेंढरपाळ यांचे मेंढर विषारी वनस्पती खाल्ल्यामुळे 100 ते 125 मेंढर जागीच दगावले। या घटनेमुळे भटक्या विमुक्ती जातीचे मेंढरपाळ यांच्यावर मोठा आर्थिक संकट कोसळलं आहे। या घटनेमुळे यांचा परिवार परिपूर्ण उघड्यावर आला आहे। यांचं आर्थिक धोरण म्हणजे यांची आर्थिक परिस्थिती एकदम हालाकीची आहे। यांचा सर्व कुटुंब याच्यावरच उदरनिर्वाहावर या मेंढरपाळावर हे जगतात, परंतु आता यामुळे यांचा परिवार परिपूर्ण उद्ध्वस्त झाला आहे। आमची पशुसंवर्धन विभाग आणि महसूल विभाग आणि तहसीलदार यांना मागणी आहे की तात्काळ या मेंढरपाळाला नुकसान भरपाई देण्याचं काम करावे। महादेव शेंगाळे नावाचे मेंढरपाळ यांचे 100 ते 125 मेंढर मरण पावले, त्यांना दिलासा देण्याचं काम महाराष्ट्र शासनाने करावे हेच मी या व्हिडिओच्या माध्यमातून मागणी करतो। नाहीतर या मेंढरपाळासाठी आम्ही तीव्र आंदोलन करून रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो। पातूर तालुक्यातील हे शिंगाळे नावाचे मेंढरपाळ आहेत, त्यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजेत अशी अपेक्षा करतो। अरे 100 ते 125 मेंढर वनस्पती खाल्ल्यामुळे दगावले, आता यांचा परिवार उघड्यावर येऊ नये आणि हे परिपूर्ण हवालदार होऊ नये याची दखल शासनाने घ्यावी हेच मागणी करतो, हेच विनंती करतो। जय मल्हार जय भीम।